या विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते आणि लाभार्थ्याशी असलेला संवाद याची चांगली जाणीव आहे। या शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून यांनी काम केलं। पहिल्यांदा इतिहासात एवढा प्रचंड करण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता असे आमचे तारांजी गोटेजी माध्यमातून विविध योजनेची अंमलबजावणी कशी करावी याबाबत चर्चा तरी मी रवी भाऊ तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की वनी शहर हे आजही त्यामुळे वनीचा नगराध्यक्ष आणि नगर परिषद हे आपल्या हातात असणं काळाची गरज आहे। याचं कारण असं कारण यवतमाळच्या शेवटचा टोक आणि अशा परिस्थितीत वनी ही विकासात्मक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असल्यामुळे विकास कोण करू शकतो? नगर परिषदेचा अध्यक्ष आणि नगरसेवक करू शकतो। आमचे रवीजी भाषण देते वेळी सांगत होते विकास कामं करण्याची ताकद कोणामध्ये असेल? तुम्हाला कल्पना आहे देशामध्ये कोण? नरेंद्रजी, महाराष्ट्रात कोण? देवेंद्रजी। मग आता शहरात आपला नगर परिषदेचा अध्यक्ष आणणं, नगरपालिका आणणं, नगर परिषदेमध्ये सर्व नगरसेवक निवडून आणणं ही काळाची गरज आहे। तुम्ही म्हणा कसं आता एक तर चूक झाली आम्ही आमदार निवडून दिला, एवढा मोठा चांगला आमदार, एवढा चांगला माझा जवळचा मित्र, एवढा जवळचा मित्र कोण नाही ते संजय बोत्तोला जेवढा जवळचा मित्र आहे तेवढा जवळचा मित्र माझा कोणी नाही। भारतीय जनता पार्टी वनी नगर परिषदच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सौ विद्याताई उर्फ सचिन थेमराज उर्फ सचिन आत्राम यांच्या निवडणूक प्रचारासाठी व त्याचबरोबर 14 प्रभागातील 29 उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्राचे महसूल मंत्री, भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय नेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मंचावर उपस्थित आदिवासी विकास मंत्री माझे मित्र आदरणीय प्राचार्य डॉक्टर अशोक उके साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट प्रभुजी चव्हाण, या शहराचे अध्यक्ष निलेजी चौधरी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सभामंडळ उपस्थित सर्व मातृशक्ती लाडला बहिणी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज आपण पाहत आहे या विधानसभेत मागच्या 10 वर्षात जेवढा विकास केला याच ठिकाणी 2016 मध्ये आदरणीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी वनिताला शब्द दिला होता की वनीच्या नगराध्यक्ष निवडून द्या आणि पूर्ण नगर द्या, वनीचा विकासाला निधी कमी पडू देण्याचा शब्द दिला। तो शब्द जवळपास 90% पूर्ण झाला। तारेंद्र गोंडे आणि 22 नगरसेवक निवडून दिले। वनी शहराचा विकास, रस्ते असो, पिण्याचा पाणी, उद्यान, क्रीडांगण, नाट्यगृह, नाट्यसंकुल जेवढा विकास केला बंधूंनो आपल्या सर्वांना माहित आहे। या स्थिराची परिस्थिती बदलली, वनीचा सुंदर शहर आणि सत्य शहर करण्याचा आपण प्रयत्न केला। तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत होता। या विधानसभेचा 10 वर्ष आमदार दिला तर मी आपल्या सर्वांचा मनापासून हृदयापासून आभार करतो। माझ्यासारख्या सामान्य माणसाला 2दा आमदार संधी मिळाली। आमदार असताना सामान्यांचे काम दोन, शेवटच्या माणसाचं काम करण्याचा मी प्रयत्न केला। आज मात्र विधानसभेचा मी आमदार नसलो तरी 70 वर्षाचा माझे आमदार आहे आदरणीय फडणवीस साहेब असेल, बावनकुळे साहेब असेल, त्यांचे माझ्यावर खूप प्रेम करणारे नेते आहे। अशोक जोते साहेब माझ्या अतिशय परममित्र आहे, मी त्यांच्या अतिशय सोबत राहतात। म्हणून बंधूंनो माझी विनंती आहे, आज या वनी शहराच्या निवडणुकीत नगराध्यक्ष उमेदवार विद्या सचिन आत्राम व 29 नगरसेवक यांना आपण सर्वजण बहुमत निवडून द्या। तुमचा विकास, तुमचा शब्द मी आपल्या प्रचाराच्या दरम्यान आपला जो संवाद साधला, जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याचं वचन आपण दिलं आणि सांगतो या वनीचा इतिहास, पिण्याच्या पाण्याची 140 कोटीची अमृत योजना आज सुरू आहे। वर्षभरात 24/7 वनी त्यांना पाणी मिळणार आहे। राजकीय उद्यान ते आनंदनगर वनीत असेल, जैन असेल, इतर ज्या परिसरात उद्यान असेल ते उद्यान आहे आणि दल्लोजी असले सिमेंट रस्ते सुद्धा पूर्ण करण्याचा आम्ही शब्द दिला आणि आम्ही आपल्याला वनीच्या नगर परिषदेच्या इथे 10 शाळा, त्या 10 शाळेची सुंदर स्थिती इंग्रजी माध्यमाला लाजवेल असे विद्यार्थी त्या नगर परिषद शाळेत निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। हे सर्व तुमच्याकडे होते। फक्त माझी विनंती आहे, येणाऱ्या 2 डिसेंबरला आपण सर्वांनी इथं बसलेल्या मातृशक्ती आहे, लाडल्या बहिणी आहे, जेव्हा भाऊच्या
माझे लाडले बंधू आहे, सगळ्यांनी 2 डिसेंबरला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उमेदवार आणि 29 उमेदवार या सर्वांना निवडून द्या असं नम्र आवाहन करतो, विनंती करतो. आपण निवडून देणार, सर्व हातपर्यंत निवडून देणार पूर्ण मेजॉरिटीला. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.